आयोजित शिवसेना चषक 2021 हा दैदीप्यमान सोहळा तर गणेशजी जाधव आहेत आपल्या सोबत ॲज अ स्कोरच्या भूमिकेमध्ये. जर तुम्ही करंडक पाहिली असतील 5 करंडक म्हणजेच 5 ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथनं नक्कीच टायमिंग लावला जाईल. 11:40 झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये सामना हा कव्हरच करावा लागेल. तब्बल 12 पर्यंत नक्कीच ही पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. 11:40 झालेले आहेत. आघाडीची जोडी शिरताज आणि साहिल ही आघाडीची जोडी. राजा गेल्यात बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड गुड अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर. एक सुरेखरित्या इथनं कॅच घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवरती आगाज दमदार पहिल्याच बॉलवरती विकेट. 0 आकड्यावरती पहिला मुतखडा बाहेर. डान्सर नक्कीच हे असतील हे माहित नव्हतं. तर चरणे मामा यांचं शुभागमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. येऊन असं नसतं व्हायचंय. नुसतं असं नसतं नका हो मामा. या एंटरटेनमेंट करणाऱ्यांचा डान्स होता बघा. 0 आकड्यावरती पहिला गडी बाद झालाय. राजाला मिळतं यश. सलमानला प्राचारण केले गेलेत इन ॲट नंबर 3 वरती. यावेळेला फुल टॉस बॉल कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झाले जरी असले तरी पण बॉल अडवला गेला आणि यातनं बघितलं गेलं तर पंचांचा डिसिजन थर्ड अंपायरकडे पोहोचवला जातोय. रेफरी इथनं जर बघितलं गेलं तर थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पोहोचवला जातोय. असं वाटलं पंचांना की थोडासा हाईट फॅक्टर जास्त आहे. कमरेच्या वरती हा बॉल आहे की नाही त्याची पडताळणी इथनं केली जाईल. निरंजनजी सावंत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी सज्ज. बॉल जेव्हा बॉलर रिलीज करत होता तेव्हा हा बॉल नक्की तुम्ही एका स्क्रीनवरती तुमच्या पाहू शकता ॲक्युरेटली काय घडलं. आणि निरंजन सावंत यांनी नक्कीच पडताळणी केली गेली की हा बॉल नो असेल. कमरेच्या वरती हा बॉल होता. पंचांचा गुड डिसिजन. नक्कीच झहीर खान सर, जय पवार सर, खूप वर्षाचा दांडगा अनुभव. आपण असं म्हणतो ना की जेव्हा जेव्हा आपल्याकडे अनुभव असेल ना तेव्हा अनुभवाची शिदोरी आपण दुसऱ्यांना वाटू शकतो. त्यातलं काही पौष्टिक पदार्थ ना हे जय पवार सरांच्या माध्यमातून वाटले सुद्धा गेले. कारण JP पॅनल सध्याच्या घडीला जर बघितलं गेलं ना तर हे खूप चर्चेमध्ये राहिलेलं हे नाव आहे. बहुत यार नोचा बॉल फ्री हिटचा बॉल असेल. यावेळेला ऑन साईडला बघितलं गेलं हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला गेलाय. तो मैदानाच्या बाहेर लँड होईल का? आणि यस, जे करायला हवं होतं त्या ठिकाणी शिरताजला ते केले गेले नाही. आणि त्याच्यानंतर सलमानने नक्कीच इथनं साहिलने स्वागत केलं. सलमान आहेत नॉन स्ट्राईक इनवरती आणि साहिलने स्वागत केलं स्वॅगनं. थँक्यू डीजे. षटकार आलाय फ्री हिटच्या या बॉलवरती. षटकार. धावसंख्या 8 या आकडावरती. 8 या आकडावरती तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. षटकार आणि धावसंख्या खूप जलद गतीने झाली आहे. फ्लाय पहिल्या बॉलवरती विकेट. अजून एक चांगला फटका ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायचे बार. षटकार नंबर 2 बाय साहिल. सरपंच आमचा लय दमदार. सरपंच आमचा लय दमदार. सरपंच आमचा लय दमदार. कल्पेश जाधव शोभतोय खरा. शहापूर तालुक्याचा टायगर. शहापूर तालुक्याचा टायगर. शहापूर तालुक्याचा टायगर. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या टायटल सॉंग्स वरती नक्कीच जर एवढे छान नसतात तर कदाचित जर नागिन डान्स लावल्यावर हे कसे नाचतील. विचार पडला असेल की नागिन डान्सवरती कशा प्रकारे यांचा डान्स राहील. हास्यमय वातावरण. षटकाने धावसंख्या वाढली. धावसंख्या 14-14 ऑन बोर्ड. पहिला विकेट गमावला गेला शिरताज त्या ठिकाणी. त्याच्यानंतर साहिलने आता हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. जणू काय एअर स्ट्राईकवरती नक्कीच आता साहिल आहे.
अजून एक चांगला स्ट्रोक या वेळेला बघू शकता, अगदी सरळ रेषेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका होता. साहिलच्या बॅटमध्ये आली आहे सिंगल. सलमानला स्ट्राईक हवी होती, कारण सलमानने नॉन स्ट्रायकिंगवरनं अगदी जवळून बघितली गेली गोलंदाजी त्या ठिकाणी राजा यांची. त्याच्या गोलंदाजीवरती तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती 2 षटकार आले आणि एक जर बघितला गेलं तर हा षटकार चौथ्या बॉलवरती एक सिंगल. यावेळेला ऑन साईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, आउट साईड लेग स्टिक हा बॉल होता. बॅट्समन झाला त्या ठिकाणी, असं वाटतं की तो बीट होतात बॅट्समन, पण वाईट बॉल होता त्या ठिकाणी. धावसंख्या अव्वांतर ने इथनं वाढत असताना आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे टीमच्या टोटल मध्ये. शिरताज गमावला गेल्यानंतर 16 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. बहुत यार अकुटापाचा बॉल ऑन साइडला पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पण आता इथनं जेल होईल स्वाधीन. सलमानच्या इथनं पारीचा होईल अंत. एकी धावसंख्या त्याच्या खात्यामध्ये आपण बघितले गेले नाही आणि शिरताज नंतर विकेट नंबर 2 बाय साहिल. आमचा गुड्डा बाई कानिवलीवाला, गुड्डा बाई कानिवलीवाला, हायलय हिम्मतवाला दादा, हायलय हिम्मतवाला. आमच्या भातसई गावाचा किंगमेकर अशोक जाधव. तर नरेशजी गायकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. येऊन मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचं. जे भातसईचे आहेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना चषक आम्ही 2021च्या पर्वामध्ये आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतोय. 2 गडी गमावले गेल्यात. साहिलच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितले गेले, त्याच्यानंतर सिंगल. इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय 13. शिरताज एकी धावसंख्येचं योगदान देऊ शकले नाही आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर सलमानचं 1 धावसंख्येचं योगदान आणि आतिश आणि बघितलं गेलं तर साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सॉफ्ट हँड डिफेन्सिव्ह करायचा होता. का केला गेला, कारण अगदी बघितलं गेलं तर मिडल स्टिकवरती हा बॉल होता. पिच जर फ्रंट लेगला पुढे आणला असते ना तर लेगवरती हा बॉल असता तर पंचांचा डेफिनेटली हा आउटचा इशारा आला असता. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले गेले 2 विकेट, 2 षटकार सुद्धा बघितले गेले, 1 बॉल वाईड बघितला गेला आणि पहिल्या षटकाच्या संपन्नेनंतर आमचे गणेश दादा आम्हाला सांगत असताना की धावसंख्या होती टीमच्या टोटलमध्ये ती म्हणजे 16. थोडाफार वेळ असेल, स्ट्रॅटेजी टाइम आउट नक्कीच फिल्डिंग करण्याची टीम घेते. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा डान्स हा असा आहे ना की डीजे संपल्यानंतर किंवा डीजेच्या ताळावरती जेव्हा नागिन डान्सवरती अनेक सारे डान्सर नाचतात ना, तेव्हा त्यांनी उलटी केल्यानंतर सुद्धा लोक असंच म्हणतात की नाही हा विष ओकत असेल, कारण नागिन डान्सच तसा असतो. विनंती असेल डीजे मास्टरला की एकदा नागिन डान्स लावा. 1 षटकाचा खेळ झाला संपन्न. धावसंख्या 16 आकडावरती. 2 गडी गमावला गेल्या शिरताज आणि त्याच्यानंतर सलमान. ही जोडी लवकरात लवकर बाद झाली. त्याच्यानंतर आता शिरताज, जसा राजाच्या शिरावरती ताज असतो ना तसा आता शिरताजला इथनं काम करायचा होता, परंतु ते बाद झाले. आता बघितलं गेलं तर साहिल आणि अतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उरली आहे. राजासारखी कामगिरी करायची असेल ना तर राजासारखी मेहनत सुद्धा तुम्हाला घ्यावी लागते. ती मेहनत आता नक्कीच कोणाच्या बाजूने राहिली, कारण ते डॉचिंगला वज्रेश्वरी निंबवली टीमने आणि बॅटिंग डोळे टीम खेळत असताना आता सध्या परिस्थिती त्यांची नाजूक पाहायला मिळते. या पहिलाच बॉल त्या ठिकाणी हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित नाही. तडम्याचा क्षेत्ररक्षक वळतो त्या ठिकाणी थांबवलं गेलं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वळला त्या ठिकाणी आणि फक्त 1 सिंगल इथनं एकवडली जाते. पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण व्यवस्थित बॅटवरती नव्हता. खोलवर टप्पाचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक नक्कीच त्यांना खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो हेलिकॉप्टर स्ट्रोक जर तुम्हाला खेळायचा असेल ना तर परफेक्ट बॅटवरती जेव्हा तो बॉल मिडल होतो ना तेव्हाच आपल्याला सीमारेषेच्या पार आपल्याला तो बॉल पाहायला मिळतोय, पण व्यवस्थित बॅटवरती नव्हता. त्या ठिकाणी होते साहिल. इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतात ते 14 आणि टीमची टोटल आपण पाहता ते म्हणजे 17. बहुत शुभम पहिलाच बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती 1. यावेळेला फटका तर चांगला आहे. बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो अतिशय बॅटमधनं. ज्या प्रकारे साहिलने सुरुवात केली तशाच प्रकारे अतिश आता सुरुवात करतोय आणि सांगतोय शुभमला की स्वॅग से करेंगे सबका स्वागत.
मी आधीच म्हटलं होतं की नागिन डान्स हा एक वेड आहे. षटकार आलाय अतिशय वाढमधनं. 23 धावसंख्या. अजून एक चांगला स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला धाडला गेला हा बॉल. मिड विकेट नव्हे तर लॉंग ऑनला होता, वाईडिश लॉंग ऑनला हा बॉल नक्कीच आपण बघितला गेला. त्यावरती आली सिंगल. अतिशय बॅटमध्ये एक षटकार, एक सिंगल आली. 2 षटकार आपण बघितले गेलं साहिलच्या बॅटमधनं जे खेळले गेले राजाच्या अगेन्स्ट. त्याच्यानंतर शुभनच्या अगेन्स्ट अतिशने षटकार ठोकला गेला तो ही दुसऱ्या बॉलवरती. त्याच्यानंतर ही आली सिंगल. सिंगलने एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24 या आकड्यावरती पोहोचली गेली टीमची टोटल. बहुत यार यावेळेला फटका तर चांगला एलिव्हेशन मिळालंय का? आणि हो, बॉल खूपच वेगाने अगदी समलोंचक कक्षाला इथनं मानवंदना देणारा षटकार क्रमांक 3 इथनं टोकला जातोय तो म्हणजेच साहिलच्या माध्यमातून. गोट्या अंपायरचा चाहता असेल ना तर त्याला ही क्लिप नक्कीच पाठवा. गोट्या अंपायर पण आता म्हणेल की यार बाप का बाप आ गया. डान्स प्रत्येक ताळावरती नक्कीच बघितलं गेलं तर वेगवेगळा डान्स ही शैली असते आणि हॅट्स ऑफ नक्कीच तुमच्या कारकिर्दीला. बहुत यार यावेळेला चांगला शो खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधली जाते इथनं खूपच वेगाने. थर्डमॅनला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळते. बॉल डीप थर्डमॅन सी मारेशी पार चौकार. ओपिनियन आपण बघितला गेला टीम ढोले टीमच्या कॅप्टनचा. कारण त्यांनी म्हटलं गेलं की कोणत्याही प्रकारच्या सिच्युएशननुसार आमच्यामध्ये असे ट्रम्पकट आहेत की जे धावफलक वाढू शकतात आणि तशाच प्रकारचा ओपिनियन आता सक्सेसफुल ठरतो टीम ढोळेचा. अजून एक चांगला फटका ऑन साइडला साहिलच्या बॅटमधनं. एक षटकार चौकार आणि त्याच्यानंतरचा हा बिग ब्लास्ट. बॉल सी मारेशे पार. गोलंदाजावरती अत्याचार. बॉल मिड विकेट सी मारेशे पार षटकार. या षटकामध्ये 3 षटकार एक चौकार. धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण बघितलं गेलं तर आस्किंग रन रेट पहिल्या षटकामध्ये होत्या 16 धावसंख्या. त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं या षटकामध्ये धावसंख्या बघितलं गेलं तर 24 जर 40 धावसंख्या झाल्या टीमच्या टोटलमध्ये. या धावपळकांना वाढवण्याचं काम डेफिनेटली जर आपण बघितलं गेलं तर स्पेशली साहिलचा नक्कीच उल्लेख करेन. ज्या वेळेला शिरताज नक्कीच त्याच्या डोक्यावरनं ताज काढला पण त्याचा ताज जसा उतरला गेला ना तो ताज त्याच्या डोक्यावरती परिधान सुद्धा केला गेला. कारण एखादा किल्ल्याचा जर शिलेदार आपला किल्ला मात्र परास्ताच्या भूमिकेमध्ये असतो तेव्हा तो आपल्या कामगिरीच्या जोरावरती तो किल्ला जिंकतो ना. याचे असंख्य तुम्ही इतिहास नक्कीच तुम्ही पाहिला असेल. काही वर्षापूर्वी मागच्या वर्षापूर्वी एक मूवी नक्कीच तुम्ही पाहिली असेल की त्या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं ना तर किल्ला पूर्णपणे हरत आलेला. ते परास्त झाल्यानंतर नक्कीच सर्व शिलेदार आहेत ना सर्व जे
किल्ल्यावरचे जे सैनिक होते ना ते पळून जायला निघाले होते, पण तो किल्ला त्यांनी सोडून दिला नाही. ते लढत राहिले आणि किल्ला जिंकला सुद्धा गेला. तो म्हणजेच कारकिर्दीमध्ये एकच असा छत्रपती शिवाजी महाराजांना नक्कीच आश्वासन देणारा आणि त्यांच्या आशापेक्षा पूर्ण करणारा तर शिलेदाराचं नक्कीच नाव थोडाच वेळात तुमच्या समोर सांगेल. परंतु ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका. साहिल आग ओकतोय फलंदाजाचे, तर आतिश सुद्धा कसा थांबणार आहे. आतिशच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा रेषे पार येतो. हा चौकार असेल की षटकार असेल? पंच षटकार. नक्कीच नाव होतं ज्या अर्थाने तुम्ही मूवी पाहिली असेल, तानाजी माळुसरे. बहुत यार या बॉलला दरम्यान ऑन साइडला केल्यात. वाडीस लॉंग ऑनला फिल्डर वळता चेंडू खाली 4 टप्पावरती चेंडूला उचलला गेला, तोपर्यंत सिंगल. हा मोठा फटका मारल्यानंतर नक्कीच एक सिंगल डबल धावसंख्येला तुम्ही प्राधान्य द्या, कारण तुम्ही चांगली विकेट टेकिंग फलंदाजी करतायत, चांगले स्ट्रोक तुमच्या बॅटमध्ये येतात आणि धावसंख्या ही जर बघितली गेली ना तर 4 षटकांच्या अनुमानाने ही धावसंख्या 2 षटकामध्ये जी उभारली गेली ना तर एक चांगला फायटिंग स्कोर आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण गोटेगड टीमची 71 धावसंख्या बघितली गेली, 72 धावसंख्येचं लक्ष होतं, पण या मॅचमध्ये नक्कीच सर्वोत्कृष्ट उच्चांक आजच्या दिवसामधला टीम निबोळीचा राहील का? यावेळी लाखो टप्पाचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा उडवला गेलाय. बॅकअप स्क्वेअर लेगला क्षेत्रात तैनात पण तिथनं कॅच झाली आहे, ड्रॉप. अगदी त्यांच्या पुढ्यात ही कॅच होती. ही कॅच नव्हती तर या मॅचचं जे धावफलक वाढवत होतं ना, जे इंजन पूर्णपणे चालू होतं ना, ते इंजन बंद करण्याचं काम केलं होतं, पण अचानक येऊन कोणीतरी पाहिलं गेलं तर ते बटन पुन्हा ऑन केलं आणि ते इंजन आता तसंच चालू राहणार. ही बॅटिंग कशा प्रकारे चालू आहे माहिती आहे? ज्या प्रकारे एखाद्या मारुती सुझुकीची आपण 1-2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एक ॲड पाहिली असेल, त्याच्यामध्ये मुलगा बोलतो ना की पापा की करा पेट्रोल खतम ही नाही होंदा, तशाच प्रकारची ही बॅटिंग झाली. ही भागीदारी रस्ती आहे. अजून एक व्हाईट बॉल, टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धावसंख्या होईल ॲड आणि आता धावफलक इथनं पोचलं गेलंय ते म्हणजेच 3ऱ्या षटकाच्या चालू असताना 49 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अकूट टप्पाचा बॉल आणि अकूट टप्पाचा बॉल तुम्ही आतिशला टाकाल तर हाच उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. अकूट टप्पाचा बॉल स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका देऊन जाईल धाबा 6 आणि येतो हा आतिशच्या बॅटमधनं ह्यूज अ मॅसिव्ह 6. कॅप्टनला आता विचार पडला असेल की व्हॉट आपण हे चाललंय का आणि करावं तरी काय, करून तरी काय करणार, कारण शॉर्ट ऑफ लेनचे तुम्ही बॉल टाकताय तर त्याच्यावरती उत्तर हे तेच असेल. आता चांगला बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथनं अडवला गेला चेंडू आणि व्हॉट ऑफ फिल्डिंग, रनिंग रिलीज ऑफ डिलिव्हरी. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जेव्हा बॉलिंगच्या रिदम मध्ये असतो ना तेव्हा आपला बॉडीचा बॅलन्स हा पुढच्या दिशेने असतो आणि पुढच्या दिशेने असताना ना असे बॉल अडवणं खरंच कौतुकास्पद गोष्ट असते. डॉट बॉल. या वेळेला फुल टॉस लॉक स्वीपचं अस्त्र बाहेर काढले, त्या ठिकाणी कॉटन बॉलची संधी असेल, वळतात त्या ठिकाणी गोलंदाज आणि कॉन्फिडंट हा गोलंदाजामध्ये पाहायला मिळाला की आय विल टेक. इथनं पारिचालित होईल अतिशय, ज्या अतिशय बाटमध्ये आपण 3 षटकार बघितले गेले, इंडिव्हिज्युअल धावसंख्या 20 वरती ते होतात बाद आणि लागतो हा टीम बॅटिंग करणाऱ्या डोले टीमला हा झटका क्रमांक 3. थँक्यू. दर्जेदार बॅटिंग, 3 षटकार. स्वतःच्या फटक्यावरती नाराज होतात कारण स्लॉक स्वीप त्यांना करायचं होतं, अतिशय होतं त्या ठिकाणी. स्लॉक स्वीप व्यवस्थित बॅटवरती आला नाही, कदाचित हा फटका बॅटवरती आला असताना तर मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु दैव बलवंत म्हणावं लागेल गोलंदाजाचं, कारण ज्या रॉकी गोलंदाजावरती हल्ला चढवला होता ना त्या रॉकी गोलंदाजाने करून सुद्धा दाखवलं. आणि काय असतं ना, कमबॅक ह्या क्रिकेट पटलावरती तुम्हाला करावाच लागतो, कारण 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर 2 बॉल तुम्ही कमबॅकीची टाकता तर जे धावफलक वाढतं ना ते धावफलक कमी सुद्धा होतं. तेच जाणलं गेलं, बघितलं गेलं तर रॉकी यांच्या माध्यमातून षटक क्रमांक बघितलं गेलं तर 3रं सुद्धा समाप्त झालं. या षटकामध्ये कमी धावसंख्या आल्या,
म्हणजे जो धावसंख्या आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं गेला 16 होते राजा, त्या ठिकाणी 25-24 धावसंख्येचं एक महागडं षटक हाताळलं. त्या ठिकाणी आपण बघितले गेले शुभम आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर रॉकी याच्या गोलंदाजीवरती आला 15 धावा आणि त्याच्यानंतर आता राज आपल्या टीमसाठी कशा प्रकारे राज करेल. राज हा तुम्हाला जीवन पटलावरती करावाच लागतो, कारण हुकमाचा एकाचा नक्कीच मी उल्लेख केला होता की जर आपण बघितलं गेलं ना तर पत्त्याच्या खेळामध्ये हुकमाचा एक्का असा असतो की तो कोणत्याही प्रकारचा डाव बदलू शकतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये स्वतःला हुकमाचा एक्का समजा, कारण गल्लीतल्या दुरी तिरी सोबत राहून स्वतःला बादशाह समजणारे भरपूर असतात. राज धावसंख्या पोहोचली गेली त्या ठिकाणी 55. बहुत यार ओव्हर द विकेटने अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डिपिश कव्हर पॉइंटला कोणत्या प्रकारचा फिल्डर नाही, बॉल थोडासा वळण घेतला आणि डीप मध्ये स्वीपर कव्हरला बॉल पाहता पाहता सी मारे शेबार आणि अजून एक चौकार साहिलच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. अनस्टॉपेबल साहिल, कारण खूप कमी धावसंख्या एकेरी दुहेरीच्या साह्याने बघितल्या गेल्यात, फक्त 3 धावसंख्या एकेरीच्या साह्याने घेतल्या. त्याच्यानंतर आपण बघितले गेले ना तर 4 षटकार आणि त्याच्यामध्ये 2 चौकाराचा समावेश. खूप सारे कमी खेळाडू षटकार खेळत असतात आणि चौकार जास्त खेळत असतात, पण आक्रमकतेत दुसरं नाव म्हणजेच आपण साहिल याला या आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये म्हणू शकतो. आक्रमकता त्याने दाखवली गेली, पण राज अजून सुद्धा कमबॅक करू शकतो. तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल ना तर तुम्ही कमबॅकची गोलंदाजी करू शकता. साहिल या विल्ला फुल टॉस आणि साहिल समोर असे बॉल. स्लॉग स्वीपचा हा फटका देखना फटका आणि याच्यावरती म्हणावं लागेल की आहा वा भाई वा षटकार. समाजसेवक आईलईवाला साऱ्यांच्या आधी मानपान त्याला, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. आमच्या भातसई गावाचा थँक्यू किंग मेकर. नक्कीच अशोक दादा या भातसई गावाचे त्यांच्या माध्यमातून 6 दिवसाची स्पर्धा, पण आजच्या दिवसामध्ये टीम डोहलेसाठी और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. 65 या आकडावरती 65 धावसंख्या, अजून 4 बॉल असतील शिल्लक. अजून एक चांगला फटका वा भाई वा. घुटना टेक तमाशा देख बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारीचे पार. वाघाची दहाड फोडला पहाड. हा येतोय साहिलच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर. थँक्यू डीजे. नक्की साहिलसाठी एवढंच म्हणेन की हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखना. हार लो जज्बा जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की एक नई उम्मीद रखना. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ एका बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असतो. तिथे तुम्हाला बुद्धी वापरावी लागते, पण स्लॉग स्वीपचे असे देखणे फटके ना खूप कमी पाहायला मिळतात आणि त्या स्लॉग स्वीपच्या फटक्यांची पुनरावृत्ती करणे ना ही एका चांगल्या खेळाडूची नक्कीच लक्षणे असतात. आजच्या दिवसामध्ये गाजला गेला, कालच्या दिवसामध्ये रोशन, तर आजच्या दिवसामध्ये हा साहिल. अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला, परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय. फिल्डरच्या गॅप मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आलाय, उचलतात फेकतायत तोपर्यंत अजून 2 धावसंख्या. अनस्टॉपेबली चालू आहे बॅटिंग. ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये गोटेगर नक्कीच टीमच्या आपण 71 धावसंख्या बघितल्या गेल्या आणि फक्त एका धावसंख्येपासून दूर आहे की साहिलचे ही 1 धावसंख्या जर आपण बघितली गेली तर या स्पर्धेतला हा पहिला अर्धशतकाचा विक्रम कोणाच्या नावावरती राहील, म्हणजे तो साहिल. 1 धावसंख्या बनवली गेली तर 50 धावसंख्या होतील कंप्लीट. यावेळेला बॅटची कट होती त्या ठिकाणी, इथनं बघितलं गेली तर 1 धावसंख्या झाली कंप्लीट आणि 50 धावसंख्या इथनं होत आहेत कंप्लीट आणि अर्धशतक आजच्या दिवसामध्ये नावावर होते तो म्हणजेच टीम डोहाले आणि नाव त्याचं साहिल. साहिल बॅट दाखवायची आहे त्या ठिकाणी विनंती असेल, कारण व्यासपीठाला बॅट दाखवा, कारण हा सन्मान असतो. सन्मान ठेवला गेला त्या ठिकाणी साहिल आणि त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या 50. कॉंग्रॅच्युलेशन टीम डोहळे, कारण सर्वोत्कृष्ट धावसंख्या आणि 50 धावसंख्या स्पेशली झाल्या कंप्लीट त्या म्हणजेच साहिलच्या. बहुत यार. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप काळ चेंडू हवेमध्ये फिल्डर जज करतात त्या ठिकाणी. खूप दूरवरचा प्रवास हा होता, प्रवास थोडासा थांबला गेला, बॉल थांबला गेला आणि हातामधनं निसटला सुद्धा गेला.
या बॉलवरती आल्या 2 धावसंख्या. टीमची टोटल आता 2 ने सळगती पुढे. त्या प्रकारे जर बघितलं गेलं तर धावसंख्या आता पोहोचली गेली 76 76 या आकड्यावरती. 76 धावसंख्या आजच्या दिवसातला नव्हे ते या स्पर्धेतला आता 3 दिवसातला हा सर्वोत्कृष्ट उंचांक इथनं गाठला गेला टीम डोहले टीमच्या कॅप्टनने. धावसंख्या 76 आणि 77 धावसंख्येचं इथनं लक्ष असेल टीम आई वज्रेश्वरी टीम निंबवली या टीम समोर. दिनू जाधव आमचा लय दिलदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार. कल्पेश जाधव शोभतोय खरा, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर. आमचा गुड्डाबाई कानिवलीवाला, गुड्डाबाई कानिवलीवाला, हाय लय हिम्मतवाला दादा, हाय लय हिम्मतवाला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला, आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला, आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला, आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. तर आमचे सरवळी गावचे जवळचे मित्र विशाल पाटील यांचं शुभ आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. कारण सरवली टीम आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि सांगायचं झालं ना तर एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. फक्त कालावधी 1 वर्षाचा, पण 1 वर्षामध्ये त्यांनी जे कमवलंय ना ते आज बघितलं गेलं तर सरवली गावाचं नाव सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून घेतलं सुद्धा जातं. परंतु विशाल हे नाव जर विशाल पाटील बघितलं गेलं ना तर ॲज अ समालोचकाच्या नक्कीच माध्यमातून ते चांगलं समालोचन करतात आणि त्यांचं नाव या प्रत्येक समालोचनाच्या माध्यमात आम्ही घेत असतो. त्या विशालचं नक्कीच स्वागत झालंय. त्यांचे आमच्या शाब्दिक संबंधाने मनपूर्वक स्वागत. थोड्याच वेळाने नक्कीच त्यांचे सुद्धा समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तोपर्यंत विशाल वेलकम. लक्ष असेल 77 धावसंख्येचं लक्ष असेल. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीम आपण ज्या ठिकाणी बॅटिंग करत होती टीम डोळे, आणि बॅटिंग करत असताना काय दर्जेदार बॅटिंग झाली. 52 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान. त्याचं नाव सुद्धा साहिल होतं. आणि आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बघितलं गेलं तर जर परिवर्तन केलं ना तर विशाल हे आता कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 77 धावसंख्येचं लक्ष. शहापूर नगरीमध्ये त्यांचं झालं स्वागत. या वाशिम नगरीमध्ये आज सरवली नक्कीच गावाचा नक्कीच हा गुणगान गाणारा नक्कीच विशाल पाटील यांच्या माध्यमातून हे सुमधुर समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातील. तोपर्यंत आम्ही करतोय थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस. तुम्ही पाहत राहायचे स्पोर्ट बादशी अजित पहिले गेलं तर शिवसेना चषक 2021 हे पर्व. आणि मी इन्व्हाइट करतोय द व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील यांच्या शिववाणीतून हे केल्याचं दुसरं सत्र. धन्यवाद. सो थँक्यू भागीश दादा. कपाल के श्रीगंधा आम्हा शिवरायांचा चंदा, मुखामध्ये फक्त एकच नामघोषा जगदंबा जगदंबा. आणि इथं काय स्टार्ट केलाय पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल होता आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं षटकाराने आगाज केलंय बॅट्समन राजाने साधाबाद षटकार. धीरे धीरे धीरे
दमान विचार केला आपण, ओव्हर पिच बॉल होता आणि चांगली बॅटिंग दमान पहिल्याच बॉलवर झाली, षटकार आलाय. आणि कुठे ना कुठे जो टार्गेट आहे 77चा टार्गेट आहे, म्हणजे विचार केला तर चांगली बॅटिंग झाली होती फर्स्ट इनिंग मध्ये. दमान इथं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुलच्या मध्ये होतो, फटका केले आहेत, ऑन साईडला फिल्डिंग देखील चांगली आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील इथं कम्प्लीट झाल्यात. आणि जर आपण विचार केला तर या टुर्नामेंटमध्ये आपण ज्या मॅचेस पाहतोय तब्बल 4 षटकाच्या मॅचेस आहेत. आणि जर आपण विचार केला फर्स्ट इनिंग मध्ये जो टोटल बनवला टीम ढोलेने अवघ्या 4 षटकांमध्ये 76 धावा बनवल्या. आणि म्हणजे सांगायचं झालं तर एक मी तर म्हणे पॉवर ऑफ बॅटिंग आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाली. आणि दमा इथनं 77 धावा चेस डाऊन करताना टीम निंबवली. इथं पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत आणि दमा फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाईल. नक्कीच जर चांगलं असं आयोजन दमा तुम्ही पाहतायत, नक्कीच या भातसई गावामध्ये शिवसेना चषक 2021 हे सुमधू पर्व आणि चांगला क्रिकेट दमान आपल्याला गेल्या सातत्याने 3 दिवसांपासून इथनं अनुभवायला मिळतोय. आणि चांगलं समालोचन देखील गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही ऐकलं. नक्कीच व्हॉइस ऑफ फडगा आदित्य जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यानंतर मान फ्रॉम कल्याण एक गोड आवाज आणि सातत्याने आमच्यासोबत देखील त्यांनी चांगलं समालोचन केलं. म्हणजे अर्थातच भागीदार मात्र इथनं दम्मान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि पहिल्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती टीम ढोलेला आणि बॅट्समन करणला वापस जावं लागेल. पहिला की थोडा वेगाने बॉल येईल, पण बॉलची गती कुठे ना कुठे गोलंदाजाने कमी केली. फलंदाज फसले दरम्यान इथं स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय आणि कुठे ना कुठे एक डॉट बॉल टीम निंबोलीला पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण 4 षटकांच्या मॅचमध्ये 77 धावा चेस डाऊन करताना जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला जवळजवळ प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळायचा आहे. इथं चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी, मिडल ऑफ द बॅट, फटका उडवलाय आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा दुसरा ब्लास्ट षटकार. आणि बघा शहापूर विभाग म्हटलं तर तुम्हाला नेहमी एंटरटेनमेंट पाहायला मिळेल आणि तो एंटरटेनमेंट काय डान्स. नक्कीच बागीचा लहानपणाची आठवण झाली. षटकार आलाय. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर जो स्कोर कार्ड आहे 15 ऑन अ बोर्ड आणि विकेट गेला 1. अजून देखील जर आपण कॅल्क्युलेशन केले येणारे 18 बॉल तब्बल गरज असेल अजून देखील 62 धाब्यांची गरज आहे. अजून मी म्हणे मॅच संपली नाहीये कारण 3 षटकांमध्ये 62 धाबा चेस डाऊन होऊ शकतात. बरं चांगली बॅटिंग दमा नसतं की क्रिकेटमध्ये थोडं एंटरटेनमेंट देखील असणं गरजेचं असतं आणि ते दमा आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर दरम्यान षटकार आला आणि आफ्टर 2 ओव्हर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 27. नक्की दमा आपण एक चांगलं आयोजन पाहताय. दमान एजे स्पोर्ट आयोजित शिवसेना चषक 2021 हे सुमोदय पर्व आणि सध्याच्या घडीला जी मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली आहे टीम ढोले विपक्ष निंबवली आणि जो आताची मी तर मॅच समरी आहे. टीम ढोलेने फर्स्ट बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये 76 बनवल्या आणि स्पेशली कौतुक करेन बॅट्समन साहिलचं. काय बॅटिंग केली साहिलने. 52 धावेंची एक मी तर मॅच विनिंग केली आपल्या टीमसाठी साकारली. ज्याच्या बॅटमध्ये जर आपण विचार केला तर तब्बल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन साहिल काय बॅटिंग केली आणि त्या साहिलनेच चांगली गोलंदाजी देखील केली. षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केला. म्हणजे सांगायचं झालं तर 100% कमिटमेंटने आपल्या टीमसाठी दमान क्रिकेट दाखवलं साहिलने. 52 धावा बनवल्या आणि एक षटक जे टाकलं साहिलने त्याच्यात चांगली गोलंदाजी देखील झाली आणि 2 षटकांमध्ये आता 27 बनलेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये गरज असेल पन्नास धाव्यांची गरज आहे. अजून देखील मॅच बाकी आहे की काय
इथं मग पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा आलाय आणि अर्थातच फीड देखील असेल. संधी तर आहे फलंदाजासाठी अजून देखील मी म्हणे मास संपली नाहीये. येणारे 12 बॉल 49 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे इथनं मेहनत करावी लागेल टीम निंबवलीला, कारण क्रिकेटिंग कॅल्क्युलेशन नुसार मध्ये 12 बॉलमध्ये 49 पॉसिबल तर आहेत, पण इथनं हल्ला चढवावा लागेल दोन्ही बॅट्समन्सला, कारण एक मोठी स्पर्धा आहे. आणि या मोठी स्पर्धेमध्ये जेव्हा एखादा खेळाडू खेळतो ना तेव्हा त्याचं स्वप्न असतो की आपण दमानी इथनं शुभागमन झालाय. सन्माननीय बासई गावचे विद्यमान सरपंच दिनेश दादा जाधव यांचं शुभागमन झालंय. सो दादांचं देखील मी इजे स्पोर्ट आयोजित शिवसेना चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल इथनं कुठे ना कुठे स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता आणि अजून एक डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल इथनं कुठे ना कुठे टीम निबोलीला पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय. जर या सिच्युएशनला मोठे फटके नाही आले तर इक्वेशन भरपूर कठीण होताना दिसेल, कारण आता विचार केला येणारे अवघे 10 बॉल अजून देखील 49 धावा बाकी आहेत. कारण काय असतं मित्रांनो, कधी कधी तुम्ही जिंकले किंवा हारले या गोष्टीला महत्त्व नसतो, तुम्ही प्रयत्न कसा केला त्याला देखील महत्त्व असतो. आणि मी नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करतो की लढाल तर असे लढा की जिंकले तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारले तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण मित्रांनो तुमचे एफर्ट देखील महत्त्वाचे असतात, कारण एक एक प्रयत्न एक एक अपयशाची गोष्ट तुम्हाला यश कसं प्राप्त करायचं ते सांगून जाते. सो प्रयत्न देखील करणं महत्त्वाचं आहे. इथं जर आपण विचार केला आता इक्वेशन जवळ भरपूर कठीण, 9 बॉल 48चा इक्वेशन बाकी आहे, बट इथं देखील प्रयत्न तर करायला हवेत, कारण 9 बॉलमध्ये 48 बनवू शकतात, पण ते प्रयत्न इथं करावे लागते. कारण जर विचार केला बॅट्समन राजा चांगली बॅटिंग करतो, 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत, कुठे ना कुठे एक मी तर म्हणे उमेदीची किरण त्यांनी जागी ठेवली होती. इथं दमा फुल टॉस बॉल मिडल ऑफ द बॅट पाठवलाय बॉल, बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मासिव्ह 1 षटकार. अरे दिनू जाधव आमचा लय दिलदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार. कल्पेश जाधव शोभतोय खरा, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर. दरम्यान नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं सन्माननीय बासई गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय दिनेश दादा जाधव साहेबांचं तुम्हाला शुभागमन झालं. फेअर बॉल आहे. येस कुठे ना कुठे रिव्ह्यूची मागणी केली होती, पण फेअर डिलिव्हरी आहे आणि षटकार आलाय. अजून देखील प्रयत्न सुरू आहेत बॅट्समन राजाचे. इक्वेशन 8 बॉल 42ची गरज. काय असतं मित्रांनो, क्रिकेटमध्ये भाग्येश दादा आपण एक गोष्टीचा उल्लेख नेहमी करतो, तुम्ही एखाद्या खेळाडूच्या बलबुत्यावर एक मॅच जिंकू शकता, बट इनफ मॅच अजून देखील मी तर म्हणे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तर सुरू आहे, बट बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक इथं षटकार आलाय. 2 in a row. BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. पंढरी शेत फडके बिगर मला पिंजर चकडे आणि नक्कीच जो लहान मुलगा होता त्यांनी कॅश पकडली आणि त्याच्यासाठी तब्बल नक्कीच सन्माननीय गणेशजी जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सो नक्की त्या लहान मुलाला विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं आहे. तुम्हाला सन्माननीय गणेशजी जाधव साहेबांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि शेवटचा बॉल दरम्यान कुठे ना कुठे डॉट बॉल आलाय आणि जी इक्वेशन बाकी येणारी 6 बॉल 36ची गरज. नक्कीच ही 6 दिवसीय स्पर्धा आहे आणि नक्कीच आमचे गणेशजी जाधव साहेबांना नक्कीच दादांचं भरपूर महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला लाभलंय. कारण तुम्हाला ते वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिसतील, तुम्हाला ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये देखील दिसतील, आयोजनामध्ये देखील त्यांचा हातभार भरपूर आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज देखील आहे. एखाद्या प्रेक्षकाने जर
पडद्याच्या बाहेर कॅच पकडली तर तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. एक वेगळा आनंद आहे. ग्रँड वेलकम केलं जात आहे. सन्माननीय आमचे किसन मामा यांच्या शुभ हस्ते दरम्यान आपण कॅश प्राइज देतोय. आणि इक्वेशन येणारे 6 बॉल 36ची गरज आहे. जवळ आपण विचार केला तर ही मॅच पूर्णपणे झुकलेली आहे टीम ढोलेच्या बाजूला. कारण महत्वाचं कारण काय राहिलं, फर्स्ट बॅटिंग करताना तुम्हाला काय गरजेचं होतं, एक चांगला टोटल उभं करणं गरजेचं होतं आणि ते केलं. टीम इथं पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट लाईन लवकर पिक केली होती आणि बॉल डीप मध्ये जातोय. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर, साधा बॉल. बॉल 30ची गरज आहे. षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवर. आता येणारे 5 बॉल 30 धावांची गरज आहे. मॅच अजून बाकी आहे मी तर म्हणेन, कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुढचा बॉल इथं अजून एक फटका उडवलाय. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर उपस्थित आहेत आणि ही मी तर म्हणेन कॅच नाही, ही मॅच पकडली आहे. फिल्डर होते साहिल आणि नक्कीच ज्या प्लेअरचा मी तर म्हणेन दबदबा या मॅच मध्ये कायम आहे, ज्याने फर्स्ट इनिंग मध्ये अर्धशतक देखील झलकावलं होतं, त्या साहिलने कॅच पकडली आहे. बॅट्समन आउट. लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला. साहिलचं देखील थोडंसं एंटरटेनमेंट होतंय, हरकत नाहीये. मागच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. इथनं शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर दूरवरून आलेत. कॅचची संधी आहे आणि इथं अजून एक विकेटचा दमान पतन होणार आहे. लागणारा दमान अजून एक झटका टीम निमवलीला. बॅट्समन आउट. था या काही सोना आहे. तारप्याची म्युझिक वाजायला लागली, करवली तुर तुर नाचायला लागली. तारप्याची म्युझिक वाजायला लागली, करवली तुर तुर नाचायला लागली. थँक्यू डीजे. आणि फिल्डर रन, कारण ज्या प्रकारे सेलिब्रेशन होतंय देखील अप्रतिम मी तर म्हणेन आयोजन एजे स्पोर्ट भातसईच्या माध्यमातून. पुढचा बॉल थोडीशी लाईन खराब आहे. स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय, बट कुठे ना कुठे या एक्स्ट्रा रनने जास्त काही फरक पडणार नाहीये. कारण मी उल्लेख केला होता की एखादी गोष्ट जर वेळेवर झाली ना तरच ती चांगली आहे. ती वेळे अभावी झाली तर कुठे ना कुठे त्या गोष्टीचा फायदा राहून जात नाही. जर सुरुवाती चांगली बॅटिंग झाली असती, कुठे ना कुठे मोठे फटके आले असते तर मॅचमध्ये बनून राहिले असते. बट जर आपण इक्वेशनचा पण जर विचार केला तर इक्वेशन देखील भरपूर कठीण होती. इथं दमा वॉट शॉट, काय स्ट्रोक केलाय बॅट्समनने. बॉल जाईल खाऊ खाऊ बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेस. इट्स अ मॅसिव्ह वन. षटकार. बट कुठे ना कुठे भरपूर मी तर म्हणेन उशीर झालाय. कारण जेव्हा राजा बॅटिंग करत होता कुठे ना कुठे त्याला साथ मिळणं गरजेची होती. आणि त्या गोष्टीचा मी उल्लेख करतो की एखाद्या खेळाडूच्या बलबुत्यावर तुम्ही कदाचित एक मॅच जिंकाल, कदाचित दुसरी देखील जिंकाल, बट जर तुम्हाला टुर्नामेंट जिंकायचं आहे ना तर तुमच्या 11च्या 11 खेळाडूने परफॉर्म करणं दरम्यान गरजेचं असतं. कारण मित्रांनो क्रिकेट इज अ टीम गेम.
तुमच्या 11च्या 11 खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन असणं गरजेचं असतं. तेव्हा जाऊन तुम्ही एखादी स्पर्धा गाजवू शकता, एखाद्या स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स करू शकता. या मॅचचा जर आपण विचार केला, राजाने चांगली बॅटिंग केली, बट कुठे ना कुठे त्याला जी साथ मिळायला हवी होती ती दुसऱ्या बॅट्समनच्या माध्यमातून मिळाली नाही. त्याचं स्वरूप आहे टीम निंबवली या मॅचमधून आपल्याला बाहेर होताना दिसते. मग लोअर फुल टॉस बॉल अनसाईडला खेळले आहेत. लॉंग ऑन रिजनमध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि अशाच प्रकारे मॅच फिनिश आणि मॅच जिंकली आहे टीम ढोले. सो अभिनंदन टीम ढोले आणि हार्ड लक टीम निंबवली. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊया. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच गोज टू